माझ्या विरोधातील उमेदवारावर 30 ते 40 गुन्हे दाखल आहेत. रणजितसिंग नाईक निंबाळकर यांचे वक्तव्य. करमाळा तालुक्यातील साखर कारखाने मोहिते पाटील यांच्याकडे 4 वेळा चालवायला होते. त्यांची काय अवस्था झाली. माढा तालुक्यातील कारखाने लिलावात काढले तरी शेतकऱ्यांचे अजून पैसे दिलेले नाहीत. माझ्या विरोधातील जे उमेदवार आहेत त्यांच्यावर लोकांचे पैसे दिले नाहीत व मारहाणीचे 30 ते 40 गुन्हे दाखल आहेत. स्वतःचे पाप लपवण्यासाठी ते निवडणुकीत आले आहेत असं धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव न घेता करमाळा तालुक्यातील सावडी येथील कॉर्नर सभेत बोलताना रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी बोलताना टीका केली आहे. कारखान्याची अवस्था काय झाली, आज त्यांच्याकडच्या असणाऱ्या त्यांच्या कारखान्याची अवस्था काय झाली. 2 कारखाने माढा तालुक्यात बांधले, त्याचा निलाव करून शेतकऱ्यांचे पैसे अजून दिले गेले नाही. एवढी अवस्था त्यांच्या संस्थांकडे झालेली आहे. माझ्या समोरचे उमेदवार उभे त्यांच्यावर लोकांचे पैसे दिले नाही म्हणून 30-40 गुन्हे दाखल आहेत. मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या कलमांचे गुन्हे दाखल आहेत. जे आम्ही सांगू शकत नाही. लोकांचे पैसे थकवणारे असे लोक निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून स्वतःच पाप लपवण्याकरता कुटुंब निवडून आपण सत्तेत बसलं पाहिजे याकरता निवडणुकीमध्ये येतात. मोहिते परिवार येतोय, कुठला परिवार येतोय. आज देशातली सर्वसामान्य जनता मोदीजींचा परिवार म्हणून आम्ही सर्वजण येतोय. आम्हाला मोदीजींचा परिवार पाहिजे. ज्या माणसाने देशासाठी अहोरात्र कष्ट केले त्याचा परिवार म्हणून आम्ही समोर येतो. मला आपल्या सर्वांना सांगायचंय, विषारी प्रचारापासून सावध, चुकीच्या लोकांपासून आपल्याला सावध ठेवलं पाहिजे आणि पुन्हा एकदा करमाळा तालुक्याचं नेतृत्व अशा चुकीच्या लोकांच्याकडे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांकडे नेऊ नका.